आणि यानंतरची बातमी आहे नीटच्या पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकरशी संबंधित। शिवराज मोटेगावकर लातूरमध्ये मेडिकल कॉलेज बांधत होता। मेडिकल कॉलेजच्या इमारतीचं लातूरमध्ये बांधकाम सुरू झालं होतं। 5 एकरपेक्षा जास्त जागेमध्ये कॉलेजच्या टोलेजंग इमारतीचं बांधकाम सुरू होतं। नीटच्या पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या कोठडीमध्ये असलेला लातूरच्या आरसीसी कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर यानं लातूरच्या खोपेगाव परिसरामध्ये मेडिकल कॉलेजच्या उभारणीसाठी 5 एकर जागेत टोलेजंग इमारतीचं बांधकाम सुरू केले। भविष्यात आरसीसी पॅटर्नच्या माध्यमातून तयार होणारे डॉक्टर यांच्यासाठी लातूरमध्ये एक भव्य दिव्य मेडिकल कॉलेज उभारणीचं त्याचं स्वप्न होतं। पण स्वप्न तेव्हाच पूर्ण होतात जेव्हा कष्ट प्रामाणिक असतात। पेपर फोडून त्यातून पैसे कमावून मोटेगावकर जी इमारत उभारत होता त्याचा पायाच मुळात अनैतिकतेवर रचला गेला होता असं म्हणावं लागेल। आणि नीटच्या पेपर फुटी प्रकरणी नाशिकमधल्या क्लासेसची चौकशी सुरू आहे। नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारवर आहेत। शुभम खैरनार याच्या चौकशीतून काही क्लासेस संस्था यांची नावं समोर आली आहेत। संशयित क्लासेस आणि शिक्षण संस्थांना सीबीआयनं नोटीस बजावली आहे। कागदपत्र आणि आर्थिक व्यवहारांची माहिती मागवली आहे। शुभम खैरनार आणि क्लास चालकांमधील थेट संबंधांचा तपास सुरू आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका किंवा उत्तरं पुरवली गेलीत का याचाही शोध, मोठ्या रकमांचे व्यवहार, बँक खातं, दलालांशी असलेले आर्थिक कनेक्शन हे तपासाच्या केंद्रस्थानी आहेत। कोणत्याही क्षणी सीबीआय क्लासेस आणि संस्थांवर छापेमारी करू शकते। विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड्स, फीजचे व्यवहार, डिजिटल पुरावे जप्त केले जाऊ शकतात। नीट पेपर फुटी प्रकरणी नाशिक कनेक्शन आता अधिक गडद होते। शिक्षण क्षेत्रात यामुळे खळबळ उडाली। लातूरचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद रेड्डी यांनी मोटेगावकर प्रकरणाचं नेमकं कसं विश्लेषण केले बघूयात। हजारोच्या संख्येने विद्यार्थी लातूरमध्ये दाखल झाले। याचा परिणाम असा झाला की दक्षिण भारतातून शिक्षक इथे येत गेले ट्युशन क्लासेससाठी, उत्तर भारतातून येत गेले आणि या सगळ्यामध्ये स्थानिकचा व्यक्ती म्हणून शिवराज मोटेगावकर यांनी स्वतःला डेव्हलप केलं आणि एक वेगळी संधी मिळवली। यातनं त्यांना जी काही संपत्ती मिळाली, नाव मिळालं, प्रतिष्ठा मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी शाखा निर्माण करता आल्या। यातून त्यांना शेकडो नव्हे तर 1000 कोटीमध्ये उत्पन्न होत गेलं। या पैशाचा उपयोग आणि विनियोग करून त्यांनी लातूर शहर, परिसर आणि वेगवेगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती खरेदी केली आणि भविष्यामध्ये त्यांना स्वतःचं विद्यापीठ मेडिकल कॉलेज काढण्याची इच्छा होती, हे आता लपून राहिलेलं नाही। किंबहुना त्यांना आमदार होण्याची सुद्धा इच्छा होती, हे पण आता लपून राहिलेलं नाही। शेकडो विद्यार्थी लातूरमध्ये आले आणि त्यांचा क्लास जॉईन केला। त्यांच्या क्लासमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ही काही हजारामध्ये आहे आणि फीस मोठ्या प्रमाणामध्ये देण्याची क्षमता विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये निर्माण झाली। फक्त स्पर्धा इतकी जीवघेणी आहे की या जीवघेण्या स्पर्धेमध्ये आपलं पाल्य टिकून राहावं म्हणून मोटेगावकर सारख्या डमी म्हणा किंवा डुप्लिकेट म्हणा किंवा नियमानुसार काम न करणाऱ्या व्यक्तीला हे सगळे बळी पडलेले आहेत आणि त्यातनं यांनी हजारो रुपये कमवलेले आहेत, हजारो कोटी रुपये कमवलेले आहेत।